नमो बुद्धाय जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, स्वस्त आणि एकदम मस्त असाल. तर इथं आशूची आंघोळ करून झाली होती आणि आशूची इथं तयारी सुरू होती. तर त्याची बडबड सुरू होती की काल म्हणजे गणपती उठला होता तर त्यानं गणपती पाहिला. तर मग ते त्याच्या आजोबाला सांगणं सुरू होतं. तर ऐकून घ्या त्याच्या आवाजात. एवढा मोठा होता खाली असू तर अशी बडबड आमच्या घरी रोजचीच आहे, रोजच असते. त्या दिवशी जसं की गणपती उठला होता तर त्या गणपती पाहायसाठी त्याला मी घेऊन गेली होती. तर गणपती ट्रॅक्टरात म्हणजे बसून नेला होता त्यानं नदीपर्यंत. तर ते त्यानं पाहिलं तेव्हापासून त्याचा तोच एक नांद आहे की ट्रॅक्टरात गणपती आहे, लय मोठा आहे, आपण अजून पाहून येऊ. त्याचं मग त्याला जेव्हा काही त्याला लक्षात आलं की नाही आपण तो ट्रॅक्टरात गणपती पाहिला होता, तेव्हा तो त्या गणपतीबद्दल सगळ्याला असं सांगत फिरते. तर त्याच्या आजोबाला त्याचं सांगणं सुरू होतं की आप्पा म्हणते तो त्याच्या आजोबाला की आप्पाजी एवढा मोठा गणपती होता, तुम्ही घरी नव्हते, तुम्ही वावरात गेले होते, मी पाहिला. आता एवढं सगळं मी शूट नाही केलं त्याचं बोलणं, कारण ते शूट करायच्या अगोदरच तो बोलला होता आणि नंतरनी तो एवढं मग बोलला नाही. जेवढं काही बोलला तर तेवढाच मी तुमच्यासोबत शेअर केला. आता याच्यासमोर तो कधी जास्त बोलायला लागला की मी नक्की तुमच्यासोबत शेअर करीन, कारण तो लय बोलते, लय बडबड करते, सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला लय बोलता येते आता. तर मग जसं जसं त्याला बोलता येते किंवा मग तो नवीन नवीन गोष्टी पाहते, ऐकते, मग ते तसंच तो ॲक्टिव्हिटी करून दाखवते. तर ठीक आहे, ते लेकराची एक मेमरी असते, ग्रोथ असते की कोणतीही गोष्ट कॅप्चर करून घेणं किंवा मग ते तसंच नक्कल करून दाखवणं. तर ते आता प्रत्येक लेकराचे ते आता त्याचे दिवसच आहेत, कारण तो आहे सध्या त्या वयातच आहे. तो काहीतरी शिकायच्याच वयात आहे सध्या. तर ती त्याच्या आजोबासोबत बसून त्याच्या गोष्टी काही सुरू होत्या आणि त्याचसोबत काही त्याच्या गोष्टी काही खेळणं काही गोष्टी असंही सुरू होतं. इथं आज आशूचे बाबा 2 दिवस झाले घरीच आहेत, कारण त्याची तब्येत बरी नाही. तब्येत बरी नसल्या कारणानं ते 2 दिवस झाले कामाला गेले नाहीत. आणि कसं कंटिन्यू काम करत असलं आणि अचानक आपण जर घरी असलं तर अजूनच अंग दुखल्यासारखं होते, अजूनच अंग मोडून येते. तर इथं याच्यासोबत तसंच झालं. पहिले तर त्याला ताप आली त्याला. तर आशूच्या बाबाला जशी ताप आली मग ते 2 दिवसापासून कामाला गेले नाही, घरीच आहेत. आणि मग ते एक तर ते ताप, सर्दी आणि दुसरं म्हणजे मग ते आराम पडल्या कारणानं मग अजूनच अंग दुखणं सुरू झालं त्याचं. मग त्या कारणानं त्याला आता थोडंसं नाश्ता त्यानं केला होता. नाश्ता करून त्याला गोळी आणि थोडंसं त्याला अजून काहीतरी पावडर दिली होती, ते डॉक्टरांनी दिली होती त्याच्यासाठी. तर ते पावडर वगैरे घेऊन ते तर बसले होते. त्याला अजिबात फ्रेश म्हणजे अजिबात फ्रेश वाटलं नाही. ते सकाळपासून त्याचं सुरूच होतं. त्याच्यानं आज थोडंसं त्याचं मूडही ऑफ होतं, कारण कोणाशी बोलले नाही ते काही नाही. कसं असतं, एक वेळा तब्येत खराब झाली म्हणजे कसं एकदम शांत राहणं, कोणाशी न बोलणं, हे अशा जास्त गोष्टी राहतात. तर इथं आशूच्या बाबाचं ते औषध वगैरे त्याला देऊन झालं होतं. मग ते थोडा वेळ बसले, नंतर त्यानं अंग टाकलं होतं, आराम केला होता. तर इथं आशूच्या बाबाचा नाश्ता तर करून झाला होता. तर इथं आम्ही नाश्त्यासाठी पोहे बनवणार होतो आज. तर पोहे बनवायसाठी मी इथं स्वयंपाकखोलीत आली होती. आता जसं की 8 दिवस झाले आमच्या घरी गॅस नव्हता, म्हणजे गॅस संपला होता आमचा. तर आता गॅस कालच आणला भरून गॅस. तर कसं पावसाळा आहे म्हणून गॅस पाहिजे, आणि तसंच सगळ्याला माहिती आहे आमच्या किचनची जराशी कंडिशन बेकार आहे. कारण एक वेळा जर का जोरात पाणी आलं तर मग त्या पाण्यात आमच्या किचनची कंडिशन एवढी बेकार होते की मग ते चुलीवर स्वयंपाक करायच्या म्हणजे
स्वयंपाक खोलीत एका टायमाला असं म्हणा की स्वयंपाक खोलीत थांबता येत नाही, कारण मग जिकडून तिकडून एवढी गळते हे स्वयंपाक खोली की त्या कारणानं मग इथं बसता येत नाही. आणि शेवटी मग चुलीवर जर करायचं म्हणलं तर मग चुलीच्या जवळही गळते, अजून इंधनवालं सगळं, मग त्या गोष्टी एकत्रच होऊन जातात. म्हणून जरा पावसाळ्यात आम्ही गॅसचा वापर करतो. मग नाहीतरी मग हिवाळा म्हणा की उन्हाळा म्हणा, मी एक टाईम म्हणा किंवा मग दोन्ही टाईम म्हणा, हिवाळ्यात तर मी दोन्ही टाईम चुलीवरच स्वयंपाक करतो, कारण त्या टायमाला थंडी लागते आणि चुलीपाशी बसून स्वयंपाक करण्यात थोडंसं मग गरम वाटते त्या कारणानं. तर इथं पोहे बनवले होते आमच्यासाठी, दोघी सासूनाच होतो, मामाजी आणि आशू, म्हणजे आम्ही 4 जण होतो टोटल. आशूच्या बाबाला दुसरं काहीतरी दिलं होतं बनवून, त्याला पोहे खायची इच्छा नव्हती म्हणून. आणि आशूचं इथं मला जवळ येणं सुरू होतं की आई नाश्त्याला दे म्हणून काहीतरी, आई भूक लागली असं सुरू होतं त्याचं. तर त्याच्यासाठी म्हणजे ते पोहे तोही खाते म्हणून त्यालाही बसवलं होतं पोहे खायसाठी. तर या रूममध्ये त्याला बसवता येत नाही म्हणून दुसऱ्या रूममध्ये त्याला मी पोहे घेऊन गेली होती आणि तिथंच त्याला खाऊ घातले. म्हणजे तो खाते, स्वतःच्या हातानं खाते. आता लेकराचं कसं असते, जर त्याला आपण स्वतःच्या हातानं चारलं तर मग लेकराला तेच सवय पडते, मग तो स्वतःच्या हातानं खात नाही, तो आपल्याच हातानं खाते. मग मी कसं करत असतो की जे चपाती भाजीचा जो काला आपण मोडतो असतो, चुरून देत असतो, ते मी माझ्या हातानं त्याला चारतो. आणि बाकी मग जर वरण भात असलं, पोहे असले, उपमा असला तर मग ते काय करते, आशूला एका प्लेटमध्ये जर दिलं तर 1 चम्मच दिला की तो बरोबर खाते. मग आता लेकरू आहे, अर्ध सांडवते अर्ध खाते, पण जर त्याला म्हणजे ते आपण त्याला जर त्याच्या हातानं त्याला खाऊ दिलं तर मग त्याला एक सवय पडते. मग त्याला सांगतो आम्ही की आशू सांडवायचं नाही, आशू व्यवस्थित बाईट घे, आशू व्यवस्थित जेवण कर, एक घास घे, छोटा घे, मोठा घे, त्याच्या हिशोबानं त्याला मग आम्ही सांगतो आणि त्याच हिशोबानं मग तो खाते. मग आता त्याला जर लय भूक लागली असली तर तो सगळं खाऊन घेते न सांडवता, आणि त्याला जर मग भूक नसली तर मग अर्ध खेळणं, अर्ध खाणं, अर्ध पोटात, अर्ध ताटात, अर्ध बाहेर असं राहते. आता शेवटी लेकरू आहे, आता त्यालाही काही गोष्टी शिकवायचं म्हटल्यावर मग काहीतरी नुकसान तर होईनच ना. तर ठीक आहे, इथं नाश्त्याची इथं तयारी झाली होती, म्हणजे नाश्ता बनवून झाला होता, नाहीतर नाश्ता बनवून झाल्यावर मला लगेच स्वयंपाकही करून घ्यायचा होता. तर कारण मामाजी, जसं की आशूच्या बाबाची तब्येत तर बरी नाही, पण मामाजी वावरात जाणार होते तर त्याच्यासाठी मग ते जाणार असल्या कारणानं मग स्वयंपाकही मला करून घ्यायचा होता. काल रात्रीपासून पाण्याचं वातावरण जरा जास्तच बिघडलं, म्हणजे एकसारखं पाणी सुरू आहे. पहिले तर जसं कालच्या व्हिडिओत मी शेअर केलं की आठवडी बाजार होता आणि थुई पाणी सुरू झालं होतं आमच्या इकडे. तर ते थुई पाणी कसं रात्रभर सुरू होतं, झडी लागल्यासारखं पाणी रात्रभर सुरू होतं, सकाळी सुरूच होतं. आणि आता सध्या पाणी जरासं थांबलं होतं म्हणून लवकर स्वयंपाक करून घ्यायचा होता मला, कारण मग एक वेळा अजून पाणी जर जोरात यायला सुरुवात झाली तर मग स्वयंपाक खोलीत मग स्वयंपाक करायला लय अवघड जाते म्हणून. तर इथं शेपूची भाजी, मुगाची डाळ बनवली होती आणि सोबत तुरीच्या डाळीचं वरण बनवलं होतं, कारण शेपूची भाजी मला अतिशय आवडते, मला लय आवडीची आहे शेपूची भाजी. तर मी माझ्यासाठी म्हणून मी मला घरचं कोणी खात जाई नाही, पण मला आवडते म्हणून मी प्रत्येक वेळी सांगत असतो की शेपूची भाजी असली तर आणा, शेपूची भाजी असली तर आणा. मग ते आत्याबाई कसं आठवणीनं माझ्यासाठी शेपूची भाजी आणतातच. तर इथं अजून एक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. आता मी जे व्हिडिओ काढतो ते व्हिडिओ, आता जे दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत माझ्या, मी त्याच तुमच्यासोबत शेअर करतो. आणि त्याचसोबत मला कसं डेली रुटीन जे रोजचं वर्क असते मी ते तुमच्यासोबत शेअर करतो. आता कसं होते माहीत आहे का, पहिले अजिबात सबस्क्रायबर वाढले नाही, मग मधात सबस्क्रायबर वाढायला लागले. 300पर्यंत कसे ढकलत मी एका वर्षात आणले होते, आणि 300पासून एकदमच 1 ते 2 महिन्यातच मला 450पर्यंत सबस्क्रायबर, 450-500पर्यंत मला सबस्क्रायबर चांगले झाले 2 महिन्यातच. पण आता काय झालं काय माहिती, 4-8 दिवसामध्ये नाही, चांगले 8-15 दिवस झाले, अजिबात सबस्क्रायबर वाढायचं नाव घेत नाही, व्ह्यूज येत नाही. पहिले लॉंग व्हिडिओ जर टाकला मी, आता 100, 150, 200, 300, कधी 400 असेही मला व्ह्यूज आले,
पण आता अजिबात 10, 12, 15 सबस्क्रायबर तर अजिबातच नाही. मग मला याचंच टेन्शन यायला लागलं की काही माझ्या सेटिंगमध्ये काही प्रॉब्लेम आला का, काही व्हिडिओ पोहोचत नाहीत का कोणापर्यंत, किंवा मग यूट्यूबमध्ये मला व्हिडिओ टाकताना काय माझ्याकडून चूक होते की मला व्हिडिओ समोरच्यापर्यंत, म्हणजे यूट्यूब समोर पाठवत नाही. आता यूट्यूब मला व्हिडिओ समोर पाठवीन तरच बाकीचे मला व्हिडिओ पाहतील. पण असं काय सेटिंग चुकली माझ्या फोनमध्ये की मला व्हिडिओ समोर जात नाही आहेत. या गोष्टीचं मला टेन्शन आलं. मी लय विचार केला, प्रयत्न केले, इकडचे तिकडचे व्हिडिओही पाहिले की काय प्रॉब्लेम झाला नक्की. अजिबात व्ह्यूज येऊ नाही राहिले, सबस्क्रायबरही अजिबात वाढू नाही राहिले. 15 दिवस झाले मी प्रयत्न चालू आहेत मला की व्ह्यूज आले पाहिजेत, किंवा मग वॉच टाईमही मला अजिबात वाढत नाही आहे. वॉच टाईमही एकाच जागी थांबला. आता व्ह्यूजच नाही व्हिडिओवर. 10, 12, 15 असे व्ह्यूज जर येत असतील लॉंग व्हिडिओवर, 10, 12, 15 मिनटाच्या व्हिडिओ जर 4 जण, 5 जण, 7 जण, 10 जण जर पाहत असतील तर मग काय वॉच टाईम तरी काय वाढणार आहे. तर मला या गोष्टीचं लय टेन्शन आलं. जर तुमच्याजवळ काही सजेशन असेल याबद्दल, कोणती सेटिंग आहे ज्याबद्दल व्ह्यूज थांबतात, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज. यावेळेस तरी मला कमेंट करा. मला जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत असाल, पूर्ण वॉच करत असाल, तर प्लीज मला याबद्दल सांगा की काय चुकते असं की मला व्हिडिओ समोर जात नाही आहेत. 550पर्यंत तर माझा व्हिडिओ, म्हणजे 550 सबस्क्रायबर होईपर्यंत तर बरोबर सुरू होतो. म्हणजे सध्या 549 झाले माझे सबस्क्रायबर. आत्तापर्यंत तर ठीक होतं, सगळं बरोबर होतं. काही मला चुका होत्या, काही मी व्हिडिओ कंटिन्यू टाकत नव्हती म्हणून मला सबस्क्रायबर येत जात नाहीत मला. आता असं सुरू आहे मला की मी कंटिन्यू व्हिडिओ टाकतो. ज्या दिवशी लॉंग व्हिडिओ टाकणे नाही झाला त्या दिवशी मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो. 1 नाही तर 2 टाकतो. आणि ज्या दिवशी शॉर्ट व्हिडिओ नाही टाकला त्या दिवशी मी लॉंग व्हिडिओ तरी टाकतो. पण रोजच्या दिवसाला मी 1 व्हिडिओ तरी मला अपलोड होते. हे म्हणजे मला कन्फर्म केलं मी. हे 2 महिने झाले, 2 ते 3 महिने झाले की मी असं निश्चय केला की रोज 1 तरी व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे. आणि तसंच मी प्रयत्नही करू राहिली. लॉंग व्हिडिओ म्हणा, शॉर्ट व्हिडिओ म्हणा, मी प्रयत्न करू राहिली. ज्या दिवशी लॉंग व्हिडिओ आला त्या दिवशी शॉर्ट व्हिडिओ येत नाही, किंवा लॉंग व्हिडिओ ज्या दिवशी आला नाही त्या दिवशी 1 ना 2 मला शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करत असतो. पण आता काय झालं, काय प्रॉब्लेम मला काहीच समजत नाही आहे. प्लीज तुम्ही कमेंट करून मला तेवढं नक्की सांगा. आणि जसं की मी सांगितलं की पावसाचं एकदम वातावरण सुरू आहे म्हणून, तर स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं. दुपारचे जेवणही झाले होते. पण दुपारपासून हे असं पाण्याचं आगमन एवढं डेंजर झालं होतं की असं अंगणात आमच्या पाणी एकदम एवढं साचलं होतं, एवढं पाणी जबरदस्त सुरू होतं. तर व्हिडिओ तुम्हाला मला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. मला व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम आहे म्हणून मला व्ह्यूज, सबस्क्रायबर काही वाढू नाही राहिले याबद्दलही मला कमेंट करून सांगा. तुमच्यासोबत जर असाच प्रॉब्लेम झाला असेल जेव्हा तुमचं चॅनल नवीन होतं, किंवा मग 400-500 तुमचे सबस्क्रायबर असताना तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम झाला असेल, तर तेही मला कमेंट करून सांगा की तुम्ही त्याच्यावर काय उपाय काढला, किंवा मग कोणती अशी सेटिंग केली की त्यानुसार तुमचे व्ह्यूज, सबस्क्रायबर वाढायला लागले. तर मला तेवढं प्लीज मला तेवढी मदत करा. तेवढं कमेंट करून मला नक्की सांगा. संध्याकाळचा टाईम म्हणजे दुपारचा टाईम, आणि दुपारपासूनच पाण्याने एवढी थुई नाही, चांगलीच जोरात पावसाचं आगमन झालं होतं. जास्तच जोरात पाणी सुरू होतं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.